नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 12 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. काव्याला शुद्ध आलेली असते आणि पार्थ म्हणतो, डॉक्टर काव्याला शुद्ध आली, लवकर या. त्यावेळेला पार्थचा हात काव्याच्या हातात असतो, तेव्हा काव्या लगेच हात ओढून घेते. कोण आहात तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला. त्यावेळेला तर पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. मोठा धक्का बसतो त्याला. पार्थ काव्याजवळ बसतो आणि म्हणतो, काव्या, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही नाही ओळखलं मला? मी तुमचा आर्किटेक्ट बोका, टॉप 20 आर्किटेक्ट. असं का बोलताय तुम्ही? नाही आठवते तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणते, नाही आठवते. पार्थचा हात बाजूला करते आणि म्हणते, जा इथून, मी नाही ओळखते तुम्हाला. तर नंतर पार्थच्या लक्षात येतं, काव्या तर अजून शुद्धीवर आलेलीच नाही आहे, तिचे डोळे बंद आहे आणि हा सगळा पार्थचा भास होता. खरंच ना प्रेक्षकांनो, बरं झालं आहे असं काही दाखवलं नाही. नाही तर आपल्याला सुद्धा वाटलं होतं, काव्याला जर आठवलंच नाही पार्थ कोण आहे तर बघायला पण इंटरेस्ट नसता आला. पण आता सगळं छान होईल असं वाटतंय. असो, पार्थ म्हणतो, अहो माझ्या पिस्कारणारी मांजर, तुम्ही आपल्या लग्नानंतरचं प्रेम विसरलात तरी चालेल, पण मलाच विसरलात तर मी नाही जगू शकत, मरून जाईल मी. त्यानंतर त्यांनी एक गाणं प्ले केलं आहे, मन पाही तुझीच वाट, नाही लागे मन कशात. असं शांत गाणं त्यावेळेला त्यांनी प्ले केलं आहे. तर सकाळ झालेली दाखवली आहे. डॉक्टर तिथे येतात आणि ते म्हणतात, अजून तुम्ही सगळे इथेच? कोणीतरी एकानेच थांबा. पार्थ म्हणतो, हो, त्या शुद्धीवर आल्या की त्यांना काहीतरी खायला देतो, मेडिसिन देतो आणि जातो आम्ही पेपरला. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, अरे हो, त्यांचा पेपर आहे ना. तेव्हा काव्याचे बाबा म्हणतात, आजचा दिवस तर सुरू झाला आहे आणि 9 वाजता तिचा पेपर आहे. डॉक्टर म्हणतात, मला नाही वाटत की त्या शुद्धीवर येतील. पार्थ म्हणतो, तुम्ही तर बोलला होतात ना त्या लवकर शुद्धीवर येतील. तेव्हा जीवा म्हणतो, दादा आपण वाट बघूया, थांबूया थोडा वेळ. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे आपण थांबूया, पण मग तुम्ही बोलला होतात ना काव्या लवकर शुद्धीवर येतील. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मी माझ्या मेडिकल इन्स्टिंक्टवर सांगते. पार्थ म्हणतो, ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या मेडिकल इन्स्टिंक्टवर सांगता, पण देव तर नाही आहात ना. ते डॉक्टर पार्थला शांत करतात आणि जीवाला सांगतात, काळजी घ्या यांची, म्हणून तिथून निघून जातात. जीवा म्हणतो, अरे दादा शांत हो, पेशंट झोपले. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे माझी बायको पण झोपली ना आणि त्यांनी खूप अभ्यास केला आहे, खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांचा जर पेपर राहिला तर मला आवडणार नाही. मी युनिवर्सकडे प्रे करेल, अन्नात वेळेवर जाग आली पाहिजे हे सांगेल. असं म्हणून तिथून निघून जातो. जीवा त्याला थांबवतो, पण पार्थ काही ऐकत नाही. तर दुसरीकडे आशा घराच्या दाराजवळ उभी राहून नजर काढत असते आणि मालिनी काकू फोनवर बोलत असतात, अगं नंदिनी, असं घरी बसून माझं लक्ष लागत नाही, मी येऊ का तिथे? माझी काळजी नका करू, तुम्ही तुमची काळजी घ्या. मी एक काम करते, मंदिरात जाऊन येते, म्हणजे मला थोडं शांत वाटेल. तर त्या आशाजवळ येतात आणि तिला विचारतात, अगं आशा काय करते तू हे? आशा म्हणते, नजर काढते वहिनी या घराची, कारण या घरामध्ये थोडंसं पुढे सुख नांदायला लागलं ना, कुठून तरी मिठाचा खडा पडतो आणि सगळं बी नसतं. मालिनी काकू म्हणतात, अगं या घरातले मीठ खाणार आपल्या घरामध्ये मिठाचा खडा टाकतात. तो कोणाला बोलायचं आणि कोणाला सांगायचं? मध्यंतरी आपल्या घरामध्ये जे काही घडलं आहे ना, त्यामुळे मला असं वाटलं होतं पार्थ आणि नंदिनी समजून घेतील का, पण मग त्यांनी समजून घेतलं आणि जीवा आणि काव्याने पण खूप मेहनत घेतली आहे त्यासाठी. सगळं काही सुरळीत व्हायला लागलं होतं आणि आता हे मध्ये असं झालं. पार्थ आणि काव्या तर प्रवासाला निघाले पण होते, त्यांच्यात सगळं ठीक होत होतं, पण जीवा आणि नंदिनीचं. त्यानंतर तिथे जे वकील आलेले होते डिवोर्स पेपर घेऊन, ते मालिनी काकूंना आठवतं. तेव्हा आशा म्हणते, वहिनी आता टेन्शन घेऊ नका, मी नजर काढली ना घराची, सगळं काही ठीक होईल. मालिनी काकू म्हणतात, अगं हो, ते तर बरोबर आहे, पण मग हे सगळं झाल्यानंतर आहे ना, मला 16 डिसेंबरचं ते सगळं कोणी घडून आणलं होतं ना, त्याचा शोध लावायचा आहे. वसू आत्या 16 डिसेंबरबद्दल बोलून गेल्या होत्या, ते आठवतं त्यांना. तर जीवा देवासमोर प्रार्थना करत असतो, देवा प्लीज आता खूप झालं आहे, काव्याला लवकर शुद्ध येऊ दे, कारण दादाची ही अवस्था माझ्याकडनं बघितली जात नाही. त्याच वेळेला पार्थ तिथे मागे आलेला असतो, तो सगळं जीवाचं बोलणं ऐकत असतो. धनंजय मोहितेसुद्धा रडली आणि नंदिनीसुद्धा रडली. दादा आणि नंदिनी रात्रभर जागे होते, डोळ्याला डोळा लागला नाही त्यांचा. आळीपाळीने दोघं पण काव्याजवळ बसत होते आणि मी माझ्या माणसांच्या डोळ्यामध्ये पाणी बघू शकत नाही आणि नंदिनीचं तर नाहीच नाही. तेव्हा प्लीज देवा काहीतरी चमत्कार कर आणि काव्याला लवकर शुद्ध येऊ दे. त्यानंतर पार्थ नमस्कार करतो आणि तिथून मध्ये निघून जातो.
नंदिनी तिथेच बेडवर डोकं टेकून झोपलेली असते. तिथे पार्थ येतो आणि नंदिनीला आवाज देतो. तेव्हा नंदिनीला असं वाटतं की काव्याच उठली. नंदिनी डचकते आणि काव्या काव्या करते. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही फ्रेश होऊन या, मी थांबतो इथे. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही फ्रेश होऊन या, मी आहे ना इथेच. जीवा झोपली होती का रात्री? तेव्हा पार्थ म्हणतो, काय कमाल आहे ना, जीवा आत्ता देवासमोर तुमच्यासाठीच प्रार्थना करत होते आणि तुम्ही जीवाचीच काळजी करत आहात. जा तुम्ही फ्रेश होऊन या, मी थांबतो इथे. नंतर ती काव्याच्या डोक्यावर किस करते आणि तिथून निघून जाते. तर जीवा बाहेर बसलेला असतो, त्याला झोप येत असते. तेव्हा तो म्हणतो, मला आता चहाची खूप गरज आहे. त्याच वेळेला नंदिनी तिथे चहा घेऊन येते. त्या कपावर सॉरी लिहिलेलं असतं. तर जीवा म्हणतो, मला चहा नको आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, चहा घेता का नाही, का काढा आणू? तर जीवा चहा घेतो. कप त्याला गरम लागत असतो म्हणून तो या हातातनं त्या हातात, पण मग ते सॉरी नाव काही बघत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, कप कसा आहे जीवा? तेव्हा जीवा म्हणतो, कप सारखाच कप आहे, वेगळं काय आहे त्याच्यात? तरी पण जीवाचं काही लक्ष गेलेलं नसतं. तिथं सॉरी लिहिलेलं असतं. तिथून एक कंपाऊंडर जातो. तर जीवा त्याला म्हणतो, दादा एक कप देता का? त्याच्याकडनं एक कप घेतो आणि तो कप कपामध्ये टाकतो. तेव्हा ते सॉरी नाव तर काही दिसत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, यांच्यासाठी कितीही करा पण यांना काहीच नाही. जीवा म्हणतो, काय म्हटली? म्हणते, काही नाही काही नाही. जीवा बोलतो, चहा घेते थोडा. तर त्याच कपातला चहा थोडा ओतून नंदिनीला देतो. तेव्हा नंदिनी खूप जोरात चहा पिते, फुरके मारून. तेव्हा जीवा पण त्याच पद्धतीने पितो. त्याच वेळेला तिथे नर्स येते आणि ती म्हणते, हळू. तेव्हा नंदिनी म्हणते, मी पण यांना हेच सांगत होती. तर दुसरीकडे पार्थ त्याच्या कपाळाला लावलेला कुंकू असतो, तो बोटाला लावतो आणि तोच कुंकू काव्याच्या कपाळावर लावतो आणि म्हणतो, मज्जा आहे एका मुलीची, काल रात्रीपासून आराम चालला आहे ना, एवढे दिवस अभ्यासासाठी जागरण केलं, आता आराम करताय ना. आणि हो, उठल्यानंतर तो जांभळा ड्रेस नाही घालायचा हां. मागच्या वेळेला पण घातला, तेव्हा कॉलेजमध्ये आग लागली होती आणि आता हे असं. तेव्हा मी बेडवर होतो आणि एका दिवसात मी शुद्धीवर आलो होतो ना. मग तुम्ही का ताणता एवढं? का आता मी पण मंदिरात जाऊन जळता दिवा हातावर घेऊ तुमच्यासारखा? उठा ना काव्या, बराच वेळेचं मी काही बडबडतोय ना. उठा पटकन म्हणा, देशमुख गेलात उडत. मग मी पण म्हणेल, मी काय पक्षी का उडायला? काव्याचा हात हातात धरतो आणि म्हणतो, ती ओपन जीप अजून पण आहे माझ्याकडे, मी त्याच्यावर तुम्हाला फिरायला घेऊन जाईल. आपण बीचवर जाऊया, पाणीपुरी खाऊया आणि तुम्हाला जर ठसका लागला ना तर मी ओंजळीत पाणी आणेल आणि तुमच्या डोक्यावर थोपटेल. ओंजळीत पाणीच काय हो, तुमच्यासाठी मी अख्खं जग आणायला तयार आहे. पण उठा ना, लवकर शुद्धीवर या ना काव्या. तुम्हाला शपथ आहे काव्या, आपल्या काव्यार्थ मंगळसूत्राची, आपल्या रेड वेल्वेट पेस्ट्रीची, आपल्या रूमची, आपल्या फ्रूट सलाडची. उघडा ना डोळे. तुम्ही म्हणाल ते मी ऐकेल, तुम्हाला हवं आहे ते आणून देईल. त्यानंतर पार्थला काव्याने जेव्हा जेव्हा त्याच्यासाठी प्रेम व्यक्त केलेले असतात ते सगळे क्षण पार्थला आठवत असतात. हा पार्थ देशमुख पुन्हा नव्याने आधीची वाईट पाटी पुसून तुम्हाला मनापासून स्वीकारतोय. हा तुमचा बोका या मांजरीला ॲक्सेप्ट करतोय आणि हात हातात धरतो आणि किस करतो. तेव्हा काव्याला शुद्ध येते आणि ती म्हणते, नक्की? हे ऐकून पार्थ तर खूप खुश होतो. काव्या लगेच तिच्या हाताने पार्थच्या डोळ्याचे आसू पुसते आणि पार्थ म्हणतो, तुम्ही शुद्धीवर आलात? तर लगेच तो आरडाओरडा करतो, डॉक्टर, नर्स, काव्या शुद्धीवर आल्यात. तेव्हा काव्या म्हणते, काय हवं आहे तुम्हाला? तर पार्थ म्हणतो, तुम्हाला उठून बसायचं आहे ना. काव्या म्हणते, मग तुम्ही आहात ना, कशाला बोलवताय त्यांना? पार्थ लगे काव्याला उठून बसवतो. त्याच वेळेला लग्नानंतर होईलच प्रेम हे टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ काव्याला सांगत असतो, त्यावेळेला तिथे जीवा आणि नंदिनी पण असते. काव्या, मी तुमच्या भूतकाळासकट तुम्हाला स्वीकारलं आहे, जिथं तुम्ही तिथे मी. नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्ही आता काव्यासोबत गेस्ट रूममध्ये राहणार की काय? मी माझ्यासोबत काव्यांना गेस्ट रूममधून काव्यार्थ रूममध्ये घेऊन जाणार. तर जीवा लगेच शिट्टी वाजवतो. तर दुसरीकडे काव्याला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि पार्थ तिला उचलून एक्झामसाठी घेऊन जातो. सगळे टाळ्या वाजवत असतात. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.